सो गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग आणि आपण आज पुन्हा आपला नवीन व्हिडिओ अपलोड करतोय. सो गाईज खूप दिवसानंतर आपला व्हिडिओ येणार आहे आणि आज तुम्हाला मी काय दाखवणार, गेस करा फक्त काय दाखवणार. मी नाशिकमध्ये आणि जिथे मी राहतो ना भाई तिथून आज एवढा नाशिकमध्ये खरं तर एवढा पाऊस चालू आहे, एवढा पाऊस चालू आहे ना बस कधी एवढं भारी वातावरण झाले. जर तुम्ही हे जर मिस केलं भाई तर मग नाशिकमध्ये राहून जर मिस केलं तर काय. एक मिनिट तुम्हाला मी दाखवतो फक्त. मी आलोय माझ्या बिल्डिंगच्या टेरेस वरती आणि हा जो एरिया आहे तो नाही का स्वामीनारायण मंदिर एरिया आहे. पूर्ण हा स्वामीनारायण मंदिर एरिया, गार्डन स्वामीनारायण मंदिरचं वगैरे. आणि इथून आपल्या गोदावरी नदीचा एवढा भारी व्ह्यू होतोय, एवढा भारी व्ह्यू होतोय. 2 मिनिट तुम्हाला फक्त दाखवतो, ते बघा. हा स्वामीनारायण मंदिर एरिया आहे पूर्ण, हे गार्डन स्वामीनारायण मंदिरचं. आणि तुम्ही बघू शकता आपलं जे तपोवन आहे, तपोवनचा ब्रिज आहे, तपोवनच्या ब्रिज पासून एवढी आपली नदी वाहती तिकडे. आणि हे गंगा घाटावरून डायरेक्ट वाहत येते आपल्या एक्झॅक्ट स्वामीनारायण मंदिरच्या गार्डनच्या साईडला ही नदी वाहत येते. हे आहे आपलं तपोवनचं ब्रिज. तिथून ब्रिज बघा तुम्ही किती पाण्यामध्ये गेलेले, किती पाण्यामध्ये गेलेले ब्रिज. आणि इतकं धुरकट असं वातावरण झालंय. पूर्ण नाशिकवर असं ढग उतरल्यासारखं झालंय. हे बघा. हीच आहे आपली नाशिक सिटी आणि इथलं क्लायमेट भाई विषयच नाहीये. आणि आपली गोदामाई वाहते मस्त. स्वामीनारायणचं गार्डन आहे आज खूप खाली खाली आहे, कारण की पावसामुळं कोणी येतच नाहीये. एवढं छान असं वातावरण झालंय भाई. बरं पाऊस एवढा चालू आहे ना, बाहेर निघता पण येत नाहीये. आणि मला स्वतःला ट्रेकिंगला जायचं होतं, पण काय, पाऊसच एवढं चालू आहे ना, बाहेरच निघता येत नाहीये. थँक्यू गाईज, भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.